कोल्हापुरातील राजारामपुरीतल्या भारत सहकारी हाऊसिंग सोसायटीच्या हॉलमध्ये हे प्रदर्शन भरवण्यात आलंय. भारत सरकारच्या वस्त्र मंत्रालय आणि विकास आयुक्त कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली भरवण्यात आलेल्या या राष्ट्रीय प्रदर्शनाचा मुख्य उद्देश देशभरातील कारागीर आणि विणकरांना व्यासपीठ उपलब्ध करून देणं हा आहे. यामध्ये ग्राहक आणि कारागीर यांच्यात थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासह ग्राहकांच्या गरजा विचारात घेऊन गरजेनुसार डिझाईन तयार करून दिलं जातंय. या प्रदर्शनात एकूण 50 स्टॉल उभारण्यात आलेत. यामध्ये आर्ट मेटरवेअर, बीड्स क्राफ्ट, केन आणि बांबू उत्पादन, कार्पेट, शंख शिंपले, बाहुली आणि खेळणी, भरतकाम आणि क्रोशेडेट वस्तू, काच, गवत, पाने, वेत, वेळू आणि फायबर उत्पादन, हाताने छापलेले कापड स्कार्फ, इमिटेशन ज्वेलरी, ज्यूट क्राफ्ट, तंजावर पेंटिंग, भरतकाम, लाकडी वस्तू, कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी ज्वेलरी, विविध पेंटिंग, छत्तीसगड डोकरा कास्टिंग, मधुबनी पेंटिंग, पंजाबची फुलकारी फ्रेक्स अशा विविध प्रकारच्या स्टॉलचा समावेश आहे. महाराष्ट्रातील GI मानांकन प्राप्त पुणेरी पगडी, कोल्हापुरी चप्पल, वारली पेंटिंग, पैठणी तसेच सोलापुरी चादर टॉवेलचे स्टॉलसुद्धा मांडण्यात आले आहेत. 31 मार्चपर्यंत सकाळी 11 ते रात्री 10 या वेळेत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. यामुळं कोल्हापुरातील कलाप्रेमी जाणकारांना कला आणि हस्तकलेचा वारसा पाहण्याची आणि हस्तकला कारागीर ते थेट ग्राहक योजनेतून खरेदीचा आनंद लुटण्याची संधी मिळणार आहे. याचा लाभ घ्यावा असं आवाहन केंद्रीय वस्त्र मंत्रालयाचे वरिष्ठ सहाय्यक निर्देशक चंद्रशेखर सिंग यांनी केलंय.